आम्ही दुसरे करीन याचा 8वा अध्याय 9वे वचन पाहणार आहोत. 2 Corinthians याचा 8th चॅप्टर आणि 9th वर्स. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. माहित आहे का तुम्हाला? तो काय म्हणतो, तो धनवान असता तुमच्याकरिता दारिद्र्य झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आमेन. तो श्रीमंत असता, तो धनवान असता, he became poor for you. तो तुमच्यासाठी गरीब झाला. इट्स अन एक्सचेंज. he was a substitute. तो आमच्या वतीने त्या ठिकाणामध्ये त्याने सर्व गोष्टी पूर्ण केल्या. या हेतूने की तो यासाठी गरीब झाला की त्याच्या दारिद्र्याने, त्याच्या गरिबीने, because he became poor through his poverty you have become rich. तुम्ही आशीर्वादित, abundantly blessed, पूर्ण उरणारे आशीर्वाद आणि भरपूरच्या आशीर्वादांमध्ये तुम्ही आलेला आहात. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुमच्यातल्या अनेकांना आज याच्याद्वारे उत्तेजन मिळत आहे. आम्ही इथपर्यंत आलेलो असताना थोडक्यामध्ये मी फेर उजळणी करत आहे तुमच्या बरोबर. आम्ही काय काय पाहिलं आतापर्यंत? आम्ही पाहिलं की आम्ही जेवढा वेळ आमच्या वैयक्तिक टाइम मध्ये, प्रायव्हेट टाइम मध्ये, वैयक्तिक त्या एकांताच्या वेळेमध्ये जेवढा वेळ घालवतो त्याच गोष्टींचा पडसाद आम्हाला आमच्या सामाजिक जीवनामध्ये दिसतो. आणि हे सुद्धा पाहिलं की आमच्या क्षमतेला परमेश्वर जेव्हा त्याची क्षमतेची जोड देतो आम्ही 100% आशीर्वादित झालेले लोक बनतो. जिथून पुढे कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आशीर्वादित होणं म्हणजे जीवनातल्या सर्व विभागांमध्ये आशीर्वादित होणं. म्हणजेच आम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक म्हणजेच आत्मिक गोष्टींमध्ये आम्ही इक्वली आशीर्वादित असलं पाहिजे. आशीर्वादित होण्याकरिता तो त्रिकोण मी तुम्हाला दाखवतो. त्या त्रिकोणामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या? आशीर्वादित होण्याकरिता आम्हाला शिस्तबद्ध असायला हवं. शिस्तबद्ध म्हणजे वचनाप्रमाणे जीवन जगणारे. आम्हाला विश्वासू असायला हवं. विश्वासू असणे म्हणजे देवाने जी गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे तीच गोष्ट करणे. आणि आज्ञाधारकपणा म्हणजे ओबिडियन्स, याचा अर्थ की जे वैयक्तिक पाचारण देवाने तुम्हाला दिलेले आहे ते तसंच्या तसं पूर्ण करणे. त्यानंतर आम्ही स्पिरिच्युअल वॉरफेअर पाहिला. आम्ही दाविदाच्या जीवनातल्या अनुभवातून काही गोष्टी शिकलो. त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्ही शिकलो ती म्हणजे आम्ही जर माणसांच्या बॉन्डेजेस मध्ये, मनुष्यांनी टाकलेल्या जुखंडांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ प्रगती थांबलेली आहे म्हणजे आशीर्वाद आम्हाला मिळणारच नाही. त्यानंतर आम्ही पाहिलं जसं यहोशुवाला देवानं काही गोष्टी करायला सांगितल्या तसंच इथं इफिसाच्या या पत्राच्या द्वारे प्रभू आम्हाला काही गोष्टी सांगायला लागल्या. तो पावलं तरी उचला, एक पाऊल तरी ठेवा. ज्या भूमीवर तुम्ही पाय ठेवा ती भूमी तुमची आहे. त्यानंतर मी पाहिलं की आम्हाला देवाने सर्व काही दिलेलं आहे. मग ते वर्तमानातल्या गोष्टी असोत किंवा भविष्य काळातल्या गोष्टी असोत, सर्व काही आमचे झालेले आहे कारण आम्ही ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्त देवाचा आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये, नवीन जीवनामध्ये, नवीन जन्मामध्ये ज्या दिवशी आम्ही त्या बाप्तिस्माच्या पाण्यातून वर आलो त्याच दिवशी आम्ही देवाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेली व्यक्ती झालो. वी आर बॉर्न अगेन रिच ख्रिश्चन्स. आम्ही नवीन जन्म पावलेले श्रीमंत आणि धनवान ख्रिस्ती आहोत कारण देवाचं कुटुंब हे धनवान आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आलेलो आहोत. त्यानंतर आम्ही पाहिलं की का बरं या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्या? कारण ख्रिस्ताने काहीतरी केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमची आणि माझी दारिद्र्यता घेतली आणि आम्हाला त्यांनी त्याच्यामध्ये श्रीमंत केलं. आता आम्ही पुढे जातो. आम्ही ज्याला या एफिसाच्या पत्राला पाहत आहोत, द एपिस्टल ऑफ एफिशियन्स, 4 गोष्टींकडे माझं इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी लक्ष केंद्रित करावं. पण त्याच्या आधी थोडीशी माहिती देतो या इफिसाच्या पत्राच्या बद्दल. पावलाने ज्यावेळेस हे लिहिलं तो अशा मंडळीला हे पत्र लिहित होता की जी मंडळी अशा शहरामध्ये राहत होती की जे शहर जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर होतं. द वर्ल्ड 7 वंडर्स मधलं एक वंडर तिथं होतं. 7 अद्भुते जी होती त्यातलं एक त्या ठिकाणामध्ये प्रेझेंट होतं. जे प्रगटीकरणाचा अभ्यास करतात तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल बोलतो. एशियाची पहिली बँक, एशिया मायनर मध्ये जी पहिली बँक सुरू झाली ती एफिशियन्स मध्ये सुरू झाली, एफिसस मध्ये सुरू झाली.
सेव्हन्थ वंडर जगातलं कोणतं होतं? दॅट वॉज द ग्रेट टेम्पल ऑफ डायना. डायना देवी, अर्थनी देवी हिचं सगळ्यात मोठं मंदिर, जगातलं सगळ्यात मोठं मंदिर इफिस मध्ये होतं. इफिस फक्त मूर्ती पूजेसाठी प्रसिद्ध नव्हतं, ते धनवान देखील होतं. आणि अशा धनवान लोकांना ज्याला पौल विचारपूर्वक पत्र लिहित आहे, तर त्याची पत्राची सुरुवातच तो याने करत आहे की आमचा देव किती धनवान आहे. इफिसाच्या शहरामध्ये खूप सौंदर्य होतं, कारण त्या मंदिराने त्या शहराची सौंदर्य वाढवलं होतं. भरपूर श्रीमंती होती, कारण जगातली बँक त्या ठिकाणामध्ये होती. अशा लोकांना पौल लिहित असताना फार मार्मिकपणे, विचारपूर्वक तो हे पत्र लिहित आहे. आणि या पत्रांमध्ये या विश्वासणाऱ्यांना तो आधीच दाखवून देत आहे की आमचा देव हा साधारण नाही. तो त्या देवाचं वैभव दाखवत आहे, त्या देवाचं सौंदर्य दाखवत आहे, त्या देवाची मालमत्ता दाखवत आहे, त्या देवाची विपुलता दाखवत आहे. आणि ती विपुलता, ती मालमत्ता आमची सर्वांची आहे आणि ती ख्रिस्तामध्ये आहे, हे देखील तो या विश्वासदारांना या पत्राच्या द्वारे लिहून पाठवत आहे. ते आज देखील खरं आहे. बरं, तुम्ही आज आमच्या या जगातली परिस्थिती पाहणार तर हे असंच आहे. जगात आज बऱ्याच अद्भुत गोष्टी आहेत, परंतु त्या सर्वांपेक्षा अद्भुत जर कोण आहे तर तो आमचा प्रभू आहे. त्याचं सौंदर्यासमोर जगातलं कोणत्याच सुंदर गोष्ट टिकू शकत नाही. जगातल्या कोणत्याही मालमत्तेपेक्षा आणि श्रीमंतीपेक्षा आमच्या देवाची श्रीमंती आणि त्याचं वैभव हे नेहमीच मोठं असणार. म्हणून आम्हाला ते 4 गोष्टी आम्ही या एका वचनातनं अभ्यासणार आहोत. मला पूर्ण खात्री आहे की आजचं हे वचन तुमच्यासाठी प्रभू आशीर्वादित करत आहे. पहिली गोष्ट की या सर्व आशीर्वादांच्या मागे कोण आहे? पौल आम्हाला या आशीर्वादांच्या मागे असणारी व्यक्ती दाखवून देत आहे. कोण आहे? याच वचनामध्ये आम्हाला दिसत आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. कोण आहे या सर्वांच्या मागे? प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता हा आहे याच्या मागे. दिस इज द स्टार्टिंग पॉइंट. या विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा स्टार्टिंग पॉइंट हा आहे. जर माणसाने रोज आपलं जीवन अशा पद्धतीने सुरू केलं तर तो कधी सुद्धा आपल्या जीवनात माघारी येणार नाही, हारणार नाही आणि तो मागे पाहणार नाही. कारण ही वस्तुस्थिती आहे. दिस इज द रियालिटी ऑफ आवर लाईफ. ज्याही वेळेस आम्ही आपल्या जीवनाचं प्रथम स्थान प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, द फादर हू इज इन हेवन, त्याला देतो, वी आर ऑन द राईट ट्रॅक. परंतु आमचा एक प्रॉब्लेम आहे, माहिती का? मनुष्याचा एक प्रॉब्लेम आहे. मग विश्वासणारे असो किंवा अविश्वासणारे असो, हा प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये आहे. आम्ही देव सोडून विचार करायला सुरुवात करतो. आमचा विचार हा कधी देवापासून सुरू होतच नाही. आमचं लक्ष सगळं स्वतःवर असतं. लेट्स टेक एन एक्झाम्पल. आजचा दिवस, रविवारचा दिवस, आम्ही प्रभुवार म्हणतो. आम्ही त्या दिवशी प्रभूसाठी सर्व गोष्टी करतो. हाऊ मेनी ऑफ यू रिअली स्टार्टेड द डे विथ गॉड? प्रश्न आहे. मी मुद्दाम थांबलो यासाठी की तुम्ही विचार करावा. व्हॉट इज द फर्स्ट थिंग यू डिड इन द मॉर्निंग? आम्ही नेहमी आमच्या स्वतःपासून गोष्टी सुरू करतो. आमच्या शरीराची कोणती तरी गरज असते ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही नेहमी आमच्या स्वतःपासून सुरुवात करतो. हाच आमच्या जीवनाचा प्रॉब्लेम आहे. आमचे अनुभव तिथं आड येतात. आमचा जो छोटासा दृष्टिकोन असतो ना, आम्ही फार कमी गोष्टी पाहू शकतो. आम्हाला सर्व गोष्टी दिसतच नाही. पौल एका पत्रात म्हणतो की ऑल सी इन पार्ट्स. आम्हाला सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टी समजतात. आम्ही पूर्ण चित्र पाहू शकत नाही. वी आर ऑल हँडलिंग वन पार्ट ऑफ द ट्रुथ. अशा अल्प अनुभवाने, with this less experience and will believing in ourselves, we start our things. आणि मग आमचा प्रश्न सुरू होतो. कारण जिथं देव नाही तिथं आशीर्वाद नाही. म्हणून the starting point of anything, of any blessing is always our heavenly Father. म्हणजे मला आमची दृष्टी आहे ना ती फार संकुचित असते. व्हेरी नॅरो रेंज ऑफ विजन वी हॅव. आम्हाला माहित नाही की पुढच्या क्षणाला काय होणार आहे, पण आम्ही फार हुशार आहोत, आमचा अनुभव दांडगा आहे असं धरून आम्ही आमचं जीवन सुरू करतो. आम्ही आमचं जीवन कसं सुरू करावं? दिस इज समथिंग विच आय लर्न मेनी इयर्स बॅक अँड आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड इट. बऱ्याच वर्षांपूर्वी मी देखील असंच होतो, परंतु मी या गोष्टी शिकलो आणि म्हणून मी आज तुम्हाला शिकवत आहे. whenever you start your day, तुम्ही तुमचा दिवस चालू करा किंवा कोणती गोष्ट चालू करा, हा दिवस किंवा ती गोष्ट ही नेहमी
तुमच्या आणि तुमच्या पित्यामध्ये असलेल्या नात्यावरती बेस्ड सुरू ठेवा. तुमचा देव प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, तसंच तो तुमचा देव आणि तुमचा पिता आहे, त्याच्या बरोबर असलेल्या नात्याला जर का तुम्ही प्राधान्य द्याल आणि त्या नात्यावर आधारित तुम्ही तुमचं जीवन सुरू कराल, तर मी तुम्हाला सांगतो की सर्व आशीर्वाद तुमचे आहेत. आमेन. नाउ व्हॉट डज दॅट मीन? मग पास्टर याचा अर्थ आम्हाला समजून सांगा. नातं फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला आम्हाला ठाऊक आहे, जसं आमची दिवसाची सुरुवात किंवा कामाची सुरुवात करतो की माझा देव आणि माझा पिता, त्यावेळेला दोन गोष्टी घडतात. वन, देव म्हटलं की प्रोटेक्शन आलं, पिता म्हटलं तो पुरवठा आला. Two things happen. When we call him our God, okay, he is the owner of our existence. तो आमचा मालक होतो. And when we call him, and that's the reason why his protection comes in place when we call him our God. आणि जसं आम्ही त्याला पिता म्हणतो, when we call him our father, the supply and provision comes in place. Did you get my point? तुम्हाला समजलं का? तुम्ही जस्ट या नात्यावर आधारित तुमचे निर्णय घ्यायला सुरुवात करता, या दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनाकरिता मिळतात. पुरवठा आणि संरक्षण हे जर मिळालं तर आणखीन काय हवं? मग सर्व गोष्टी माझ्याच आहेत. ही पहिली गोष्ट आहे जी मला तुमच्या डोळ्यांसमोर आणून द्यायची आहे. माझ्या बहिणींनो, आम्ही जर का आमचं हे सत्य, आम्ही आमच्या जीवनाचं हे सत्य पाहायला सुरुवात केलं, तर मला तुम्हाला सांगू द्या, इथं दोन शब्द वापरलेले आहेत बघा. तुम्ही इथं ब्लेस्ड विथ एव्हरी, सर्व आशीर्वाद त्याने आम्हाला दिलेले आहे, सर्व माझे झालेले आहेत. आम्ही आमच्या देवाला धरून ज्याला हे सत्य आमच्या डोक्यामध्ये घेऊन त्यावेळेला आम्ही यशाकडे जाऊ. म्हणून या दोन्ही विचार मी तुमच्या समोर मांडले. एक, जिथं आम्ही आमच्या अनुभवांवरती, आमच्या विचारांनी आमचं जीवन सुरू करतो, किंवा जिथं आम्ही आमचा देव आणि पिता या नात्यावर बेस्ड आमचं जीवन सुरू करतो. ह्याच्या दोन्ही मधला जो फरक आहे ना, दॅट इज द डिफरन्स बिटवीन अ नॅचरल मॅन अँड अ स्पिरिच्युअल मॅन. हा जो फरक आहे तो एका स्वाभाविक पुरुषाच्या विचारसरणीचा आहे आणि दुसरा एका आत्मिक पुरुषाच्या विचारसरणीचा आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही आणि मी आज कोणत्या प्रकारे आमची विचारधरणी आहे. काय आजही मी त्या नॅचरल मॅन, म्हणजे ज्याला अजून सत्याचा अनुभवच नाही, अशाच जीवनाच्या गोष्टी करतो? असं करत असो तर आम्ही कुठे ना कुठे पडणार आहोत, आम्ही कुठे ना कुठे चुकणार आहोत. परंतु आत्मिक वृत्ती असलेला व्यक्ती, स्पिरिच्युअल थिंकर, विल ऑलवेज हॅव गॉड ॲज अ सेंटर ऑफ थॉट्स. तर नेहमी देवाला आपल्या विचारांचा केंद्रबिंदू बनवतो. त्याला सर्व सत्य आपोआप कळतं, कारण त्याच्या बरोबर देव असतो. आणि त्याच्यामुळं हे किती 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 महत्वाचं आहे पहा आमच्या जीवनामध्ये. आम्हाला जर हे सर्व आशीर्वाद हवेत ना, आमचं नातं देवाबरोबरच परफेक्ट करायचंय, आमची विचारसरणी करेक्ट करायची आहे, तरच मग हे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत. म्हणून मी मागच्या वेळेला जे शिक्षण घेतलं ते हे होतं, प्रत्येक वचनातला आशीर्वाद माझा कसा होईल याच्यावर मी तुम्हाला शिकवलं होतं. आज मी तुम्हाला एक वचन देत आहे अभ्यास करण्याकरिता. इफिसाचं पत्र, पहिला अध्याय, 3रं वचन, आणि त्या वचनातला आशीर्वाद तुम्ही कसा मिळवू शकता हे शिकवत आहे. या आशीर्वादांना मिळवण्यासाठी ही आत्मिक कसरत करावी लागणार आहे. To achieve this spiritual blessings, we'll have to do this spiritual exercise. Only then we can get these spiritual blessings in our life. माझ्या बहिणींनो, आता आमचा स्वाभाविक वृत्तीला सोडा. Leave the natural man behind. Make your spiritual man strong. तुमच्या आत असलेला जो तुमचा आत्मिक पुरुष आहे त्याला बलवान करा, त्याला खाऊ घाला. आणि म्हणून ते फक्त त्याला बलवान आणि मजबूत करण्यामागे त्याला काय खाऊ घालायचं, त्याला देवाचं वचन इतकं खाऊ घाला की तुमच्या प्रत्येक जीवनाच्या अस्तित्वामध्ये फक्त वचनच दिसलं पाहिजे. दॅट वॉज द फर्स्ट थिंग दॅट आय वॉन्टेड टू ड्रॉ युअर अटेन्शन टू. ही पहिली गोष्ट होती जी तुम्हाला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता तो धन्यवाद असेल. वी हॅव टू बी थँक्स गिव्हर्स. आता दुसऱ्या गोष्टीकडे आम्ही जातो. दुसरी गोष्ट काय आहे? प्रभू हे काम का करत आहे? देव हे जे करत आहे या कार्याचा उद्दिष्ट, त्याचा उद्देश काय आहे? एकदम सोपं आहे. म्हणजे बांधव जर का आम्ही पुढे जाऊन बघतो लगेच कळतं आम्हाला उद्देश काय आहे. दोन शब्द वापरले,
ब्लेस्ड बी गॉड, ब्लेस्ड आर वी. देवाचा उद्देश फार सोपा आहे. द गोल दॅट ही हॅज फॉर हिमसेल्फ इज की जगातल्या सर्व लोकांना त्याने आशीर्वाद द्यावा. ज्याही वेळेस आम्ही हे आशीर्वाद मिळवू, त्या आशीर्वाद मिळवल्यानंतर ज्याला देवाच्या या महत् कृत्यांना आम्ही आमच्या जीवनात पाहू, त्याला आम्ही ताबडतोब आमच्या आतून ताबडतोब ती स्तुती, ती आराधना, ती धन्यवादिकता त्या देवाला आम्ही द्यायला सुरुवात करू, आम्ही भारत प्रदर्शन करू. हे देवाचं गोल आहे. देवाच्या सर्व कार्यामागचं उद्दिष्ट काय आहे माहितीये का? He likes people to praise him. He likes when people praise him. त्याच्या लोक ज्या वेळेला त्याच्या अद्भुत कामांना पाहतात आणि त्याला आपल्या हृदयातनं, आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातनं ते ज्या वेळेस त्याला पूर्ण आराधना देऊ लागतात, हेच त्याला हवं आहे. आणि हाच त्याचा या सर्व कार्यामागचा उद्देश आहे. म्हणजे भावना बहिणींनो, देवाने अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात केल्या आहेत. अद्भुत, ज्याला आम्ही त्या गोष्टी समजतो, ज्याला आम्हाला त्याचं सत्य कळतं, आमच्यातनं ते सर्व आशीर्वाद देवाबद्दल निघू लागतो, ते सर्व आभार प्रदर्शन देऊ लागतो. वी आर ओव्हरवेल्ड. आम्हाला आश्चर्यचकित आम्ही होतो की किती महान देव मला लाभलेला आहे, किती मोठा देव माझ्या जीवनामध्ये. आणि याच गोष्टीच्या मागे आमचा प्रभू आहे. त्याला आमच्यातनं त्याची आराधना, त्याची उत्तर स्तुती हवी आहे. इथून पुढचे काही वचन आहेत, म्हणून आज आम्ही फक्त एकाच वचनावरती अभ्यासत आहोत. पहिला अध्याय 3रं वचन. परंतु मी काही पुढची वचनं तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलंय आणि कदाचित ते तुम्हाला त्याची आराधना आणि स्तुती करण्यामध्ये हेल्प करतील. म्हणून एक एक करत आम्ही वचन पुढे जाणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 7 गोष्टी आम्ही पाहणार आहोत जे देवाने तुमच्या जीवनात केल्या आहेत आणि आम्ही त्याच्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजे. आणि सुद्धा म्हटलं पाहिजे की माझा देव, माझा पिता धन्यवादित असो, कारण त्याने मला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. ही आमची साक्ष, आमचं ब्रीद वाक्य बनेल. तर आम्ही या पुढच्या गोष्टी शिकणार आहोत. बघा, पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत इफिसाचा 1 अध्याय 4 वचन. काय दिसतं बघा मला इथे? त्याच्याप्रमाणे आपण त्याच्या समक्ष ते पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेलं आहे. आय वॉन्ट ऑल ऑफ यू, जे ऐकत आहेत मला आणि जे पुढे युट्यूब वरनं कधीही ऐकत असतील भविष्यामध्ये, माझ्या भावना बहिणींनो, तुम्ही जर आज ही गोष्ट ऐकत आहात तर आपला हात उंच करा आणि देवाचे आभार माना. कारण इथं या वचनानुसार या जगाच्या स्थापनेपूर्वी, म्हणजे इवन बिफोर द फाउंडेशन्स ऑफ दिस वर्ल्ड वर पुट इन प्लेस, त्याने तुम्हाला निर्दोष आणि स्वतःसाठी वेगळं केलेलं आहे. यू माइट हॅव अ डेट विथ यू. कदाचित तुमच्याकडे ती तारीख असेल 1995, 1996, 2001, 2002. कदाचित तुमच्याकडे ती तारीख असेल. पण तुम्हाला सांगू द्या, आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की तो जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने तुम्हाला वेगळे केलेले. आर यू एक्साइटेड इनसाइड? दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवते. दुसऱ्या गोष्टींकडे आपण जात आहोत. 5वं आणि 6वं वचन वाचत आहोत आपण. इफिसकरास पत्र 1 अध्याय 5 वचन. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. Just understand this, okay? He predestined us, म्हणजे त्याच्या योजना आमच्यासाठी आधीच होत्या आणि त्याने काय केलं? आम्हाला त्याची स्वतःची लेकरं म्हणून आम्हाला त्याने दत्तक घेतलं. डू यू नो दिस? तुम्ही आज देवाच्या कुटुंबाचा दत्तक म्हणून त्याच्या कुटुंबात सामील झालाय. ही हॅज टेकन कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर यू. तुमची प्रत्येक जबाबदारी त्याच्या स्वतःवर घेतलेली आहे. इथून पुढे तुमची जबाबदारी त्याच्यावर आहे. से दिस, माझी जबाबदारी माझ्या पित्यावरती आहे आणि म्हणून मी बिनधास्त आणि निर्धास्त राहणार आहे. मी घाबरणार नाही, मी भिणार नाही. वी आर हिज फॅमिली मेंबर्स. आम्ही त्याच्या कुटुंबाचा भाग आहोत. म्हणून आम्ही आता त्याच्या दैवी गुणांना आमच्यामध्ये विकसित करणार आहोत. वी आर गोइंग टू डेव्हलप ऑल हिज डिवाइन नेचर into us, कारण आम्हाला त्याच्यासारखं बनण्याकरिता त्यांनी निवडलेलं आहे.
तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, तर पुढे जात आहोत. तिसरी गोष्ट आम्हाला इफिसाचं पत्र पहिला अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये दिसते. काय बरं, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. माझ्या भावांनो, आमच्या आत असलेला आमच्या सतत विवेक जो आम्हाला डागाळणी देऊन आम्हाला त्रास देत होता, ते जे आमच्या आतमध्ये असलेलं गिल्ट होतं, ती अपराधी भावना होती, ती दोषीपणाची भावना होती, ती सर्व निघून गेलेली आहे. त्याचं रक्त सांडलेलं आहे. ख्रिस्ताने आपलं रक्त सांडवून खंडणी भरून आम्हाला ती मिळवून दिलेली आहे. नाउ द गिल्ट इज गॉन. चौथी गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या वचनांमध्ये. लेट्स गो टू इफिशियन्स फर्स्ट चॅप्टर 9th and 10th वर्स. 9व आणि 10व वचन. ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पनाचे रहस्य आपल्याला कळवले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीत जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. नाउ अंडरस्टँड, मराठी इज अ लिटल हेवी. He has made known to us the mystery of his will. त्याच्या ज्या योजना आहेत, त्याचे जी रहस्य आहेत, त्याचे जे सत्संकल्प आमच्यासाठी आहेत, ती सर्व रहस्य त्याने आम्हाला कळवलेले आहे. त्याची ही जे प्लॅनिंग आहे, ती प्लॅनिंग हे आहे की ज्याला त्या शेवटच्या काळामध्ये, ज्याला पूर्णतेच्या शेवटच्या काळाची पूर्णतेची व्यवस्था तो लावेल, त्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर जे काय आहे ते ख्रिस्तामध्ये एकत्र करणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये, जे पृथ्वीवरती आता दिसत आहे आणि जे स्वर्गामध्ये आता आहे ते सगळे एकच होणार आहे. दॅट इज द मिलेनियम किंगडम. आम्ही याला 1000 वर्षांचा ख्रिस्ताचा काळ म्हणतो. त्याच्यानंतर स्वर्गीय यरुशलेम उतरणार आहे. स्वर्गीय यरुशलेम ते स्वर्गात होतं, ते पृथ्वीवर येणार आहे. या दोन्ही गोष्टींना एकत्र करणं म्हणजे जे स्वर्गात आहे व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये तो एकत्र करावे म्हणून त्याने केलं. त्याने नाउ अंडरस्टँड दिस, he has made us eligible to know the secrets of Almighty God. त्या सर्व समर्थ देवाचे जे रहस्य आणि गुच आहेत ते देखील आम्हाला समजण्याकरिता त्याने आम्हाला पात्र केलेलं आहे. त्याने भविष्यात तो जे जे करणार आहे ते सर्व भविष्यातले रहस्य देखील त्याने तुम्हाला आणि मला सांगितलं. प्रत्येक त्या प्लॅन मधली, त्या योजनेतली छोटीतली छोटी गोष्ट त्याने आम्हाला कळवलेली आहे. या आतापर्यंत आम्ही 4 गोष्टी पाहिल्या. चला आपण 5वी गोष्ट पाहू. 5वी गोष्ट आम्हाला पुढच्या वचनांमध्ये दिसत आहे. ते म्हणजे 11 आणि 12 वचनामध्ये दिसत आहे. पहा 11 आणि 12 वचनामध्ये काय दिसत आहे. आपल्या मनाच्या संकल्पनाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालेला आहोत. अंडरस्टँड दिस, अंडरलाईन करून घ्या. वतनदार झालेला आहोत यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आमच्याकडून त्याचे गौरवाची स्तुती व्हावी. अगेन आम्ही त्याची स्तुती करावी म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत. आम्हाला या सकाळच्या वेळेला हे अभिवचन माझ्यासाठी तर खूप आशीर्वाद आहे. मी तुम्हाला सांगतो, त्याने आम्हाला वतनदार केलं आहे. वतनदार म्हणजे देयर इज अ ह्यूज हेरिटेज दॅट हॅज बीन केप्ट फॉर यू अँड मी. मोठं वतन आमच्यासाठी देवाने ठेवलेलं आहे. And this is true. हे सत्य आहे. देवाची स्तुती करा. ही 5वी गोष्ट. 6व्या गोष्टीकडे आम्ही जात आहोत. 6वी गोष्ट आम्हाला पहिल्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये दिसते. काय दिसते? तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्यावर त्याच्या काही शिक्का मारण्यात आलेला आहे. नाउ अंडरस्टँड दिस. You have been sealed. काय अद्भुत गोष्ट आहे पहा. जुन्या काळामध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती गुलामांच्या बाजारात जातो, द स्लेव्ह मार्केट ना, तिथं ज्या गुलामांच्या मार्केटमध्ये जात असत आणि गुलाम विकत घेत असत, त्याला एखादी जर का व्यक्ती जर का तो गुलाम म्हणून विकत घ्यायचा तर जुन्या काळात सांगितलं की त्या गुलामाच्या कानामध्ये छिद्र केलं जायचं. त्याच्यावरनं लक्षात यायचं की तो गुलाम आहे, त्याच्यावरती कोणीतरी धनी आहे. मात्र आता आत्मिक विश्वामध्ये देव आमच्यावरती आम्हाला लेकरं म्हणून जे निवडत आहे तो आमच्यावर शिक्का मारत.
तो त्याचं धनीपण आणि त्याचा मालकी हक्क आमच्यावर आहे म्हणून तो आमच्यावरती शिक्का मारत आहे. कुणाचा शिक्का आहे बा? व्हॉट इज ही सेइंग? आता इंग्लिश मध्ये फार सुंदर लिहिले, इन हिम म्हणजे ख्रिस्ताच्या ठाई. यू ऑल्सो व्हेन यू हर्ड द वर्ड ऑफ ट्रुथ, जर तुम्ही सत्य वचन ऐकलं, द गुड न्यूज ऑफ युअर सॅल्वेशन, तारणाविषयीची स्वार्थ ऐकली, त्याचा रिझल्ट काय झाला? ऍज अ रिझल्ट यू बिलीव्ड इन हिम, आणि ज्या क्षणी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, यू वर स्टॅम्प्ड विथ द सील ऑफ द प्रॉमिस्ड होली स्पिरिट. त्याने तुमच्यावरती शिक्का मारला, पवित्र आत्म्याचा शिक्का मारला. तर पवित्र आत्मा हा ख्रिस्ताचा आत्मा जो आमच्यावरती येणार होता त्याचा शिक्का. आणि Amplified Bible gives us a very deep meaning. It says, the seal of the promised Holy Spirit, the one promised by Christ, as owned and protected by God. शिक्का का मारलाय? हे दाखवण्याकरिता की तो तुमचा मालक आहे आणि त्याच्या संरक्षणाखाली तुम्ही आहात. आनंदाची गोष्ट आहे ना? ही होती 6वी गोष्ट. 7वी गोष्ट आम्ही पाहू. 14व्या वचनामध्ये आम्हाला ती गोष्ट पाहायला मिळते. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळालेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विसार आहे. नाव विसार या शब्दाला मी थोडासा कन्फ्युज झालो सकाळी अभ्यास करत असताना, मी रिव्हिजन करत असताना. आमच्या इकडे ज्याला आम्ही एखाद्या लँडचं डीलिंग करतो, आम्ही एखाद्या इस्टेटचं डीलिंग करतो, तर इज अ टोकन अमाऊंट पेड. आणि जी टोकन अमाऊंटची सुरुवातीला आम्ही देतो त्याला इकडे मराठीमध्ये ग्रामीण भाषेमध्ये इसार म्हणतात, इसार. परंतु मूळ शब्द मराठीत आहे विसार. इथं देव काय म्हणतोय पहा तुमच्याबरोबर. तो म्हणतोय त्या देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याने स्वकीय जनांच्या, त्याच्या लोकांच्या, त्यांना खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी पवित्र आत्मा हा फक्त एक विसार आहे. He is, a token given to you as a guarantee of the inheritance that has been kept for you. तुमचं जे वतन आहे, तुम्हाला जे मिळणारं, देवापासून मिळणारं जे अभिवचनातले आशीर्वाद आहेत, त्याचा पवित्र आत्मा एक टोकन आहे, तो विसार आहे. तो जर विसार तुम्हाला मिळालेला आहे तर तुम्हाला खात्री असायला हवी की मालमत्ता तुमची झालेली आहे. सर्व देवापासून मिळालेलं आहे. हे आम्ही आमच्या कर्तृत्वाने कधीच मिळवू शकत नाही. हे सर्व देवापासून आम्हाला मिळालेली भेट आहे. माझ्या भावांनो, बहिणींनो, किती आनंदाची गोष्ट आहे होई. आम्ही या 7 गोष्टी पाहिल्या की याच्यातनं आम्ही त्याची स्तुती आराधना करण्यासाठी आमच्याकडे मुबलक शब्द येतील, आमच्या अंतःकरणांमध्ये मोठा आनंद होईल आणि आम्ही त्याच्या स्तुती स्तवनाला सुरुवात करू. आतापर्यंत मी तुमच्या लक्ष 2 गोष्टींकडे वेधून घेतलेलं आहे ना. पहिली गोष्ट आम्ही जी पाहिली ती म्हणजे आमच्या या सर्व गोष्टींच्या मागे कोण आहे. या सर्व आशीर्वादांच्या मागे ख्रिस्ताचा देव, ख्रिस्ताचा पिता म्हणजे आमचा देव आणि आमचा पिता. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की हे सर्व जे देव करत आहे त्याच्या मागे उद्देश काय आहे. व्हॉट इज द पर्पज, व्हॉट इज द एम that God has behind doing this. That is so that his children can worship him. They can understand what all things he has done for us. And that praise will come out of our hearts and will bless his name. हेच त्याचं कारण आहे. आणि आता मी तुम्हाला तिसऱ्या गोष्टीकडे घेऊन जात आहे. तिसरी गोष्ट आहे की हे सगळं आम्हाला कुणामध्ये मिळणार आहे. हे सगळं ख्रिस्तामध्ये आहे. म्हणून इफिसाच्या पत्रामध्ये तुम्ही जर का अभ्यास कराल पुढे तिथं लिहिलं आहे ख्रिस्तामध्ये, त्याच्यामध्ये. हे शब्द तुम्हाला रिपीटेडली दिसतात. सातत्याने ते शब्द रिपीट होतात. ज्याही वेळेस एखादी गोष्ट रिपीट होते ओव्हर अँड ओव्हर, व्हेन इट इज एम्फसाइज्ड, आमच्या लक्षात आलं पाहिजे दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्हाला देवाचा प्रत्येक आशीर्वाद हा फक्त आणि फक्त ख्रिस्तामध्ये मिळणार आहे. नाउ हाऊ डू वी एंटर इनटू क्राइस्ट? इन क्राइस्ट. दोज हू आर बॅप्टाइज्ड इन क्राइस्ट आर इन क्राइस्ट. है ना? जर का चुकीच्या पद्धतीने बाप्तिस्मा घेतला असेल, यू आर नॉट इन क्राइस्ट. तुम्ही जर का अज्ञानात बाप्तिस्मा घेतला असेल, यू आर नॉट इन क्राइस्ट. तुम्ही जर का संप्रदायाप्रमाणे, है ना, पाण्यात बुडून न घेता आम्ही वेगळ्या माध्यमातून जर का बाप्तिस्मा घेतला असेल, यू आर नॉट इन क्राइस्ट. तुम्ही ख्रिस्तामध्ये नाही, तुम्ही फसवले गेलेले आहात. आणि असे फसवले गेलेल्यांच्या बरोबर जर आम्ही राहू ना तर आम्ही सुद्धा फसवले जाऊ. त्यांच्या गोष्टी स्वीकारू ना आम्ही सुद्धा फसले जाऊ. आणि म्हणून जर का देवाच्या ख्रिस्ताचे आशीर्वाद आमच्या जीवनात आम्हाला हवे असतील तर
म्हणजे भावना बहिणींनो, आम्हाला ख्रिस्तात असणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक भौतिक आशीर्वाद, एव्हरी फिजिकल ब्लेसिंग्स आमच्यासाठी आज आहेत, है ना? परंतु ज्या वेळेला आम्ही आमच्या आतील पुरुषाला, आत्मिक पुरुषाला आम्ही बलसंपन्न करू, बलवान करू, आपोआप आमच्या फिजिकल जीवनामध्ये वेगवेगळे बदल आम्हाला पाहायला मिळतात. मी बऱ्याच लोकांना पाहतो, मी खास करून मंडळीतल्या लोकांना फार बारकाईने त्यांचं निरीक्षण करतो. मी पाळत असल्याने मला ते करावं लागतं आणि मला प्रत्येकाच्या त्रुटी माहिती आहेत, मला प्रत्येकाचे स्ट्रेंथ्स माहिती आहेत, विकनेसेस माहिती आहेत. काही लोकांमध्ये काही गोष्टी फार चांगल्या आहेत, काही लोकांमध्ये काही दुर्गुण सुद्धा असतात. परंतु मला या सर्वात एकच गोष्ट सांगायची आहे की जर का ज्यावेळेस तुम्ही मंडळीत सामील झाला आणि आजची तारीख, या 2 तारखांमध्ये जर का तुमची मॅच्युरिटी, तुमचं वागणूक, तुमची कृती, तुमच्या विश्वासाची पातळी वाढली नसेल, यू आर स्टिल लाईक दॅट, देन देयर इज नो ग्रोथ. And if there is no growth, there is no life. जीवन नाही, and there is no use. आणि म्हणून मी नेहमी ते शब्द वापरत नाही, जी मी ट्रान्सलेट करत नाही, बट देन पीपल आर निरुपयोगी, ते युजलेस झालेले आहेत. यू आर ऑफ नो गुड यूज फॉर गॉड. म्हणजे भावना बहिणींनो, आय हॅव टू से दिस विथ व्हेरी सॅड हार्ट. बट जर का आमच्यातली स्पिरिच्युअल मॅच्युरिटी वाढली नसेल, वी आर जस्ट फिजिकली ग्रोईंग, इट्स ऑफ नो यूज. चला, मी जास्त वेळ तिथं घालवत नाही. मी 4थ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित करणार आहे. सर्व कुठं आहे? स्वर्गलोकी. नाव त्याला मला जरासं तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगायचं आहे. स्वर्गलोकी समजून सांगण्याकरिता मला तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जायचंय. 2 करीन याचा 4था अध्याय आणि 18व्या वचनामध्ये या ठिकाणात आमच्यासाठी पौल काय सांगत आहे त्याला आम्ही पाहूया. पौल आम्हाला इथे सांगतो, आम्ही दिसणाऱ्या गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दिसणारी प्रत्येक गोष्ट ही क्षणिक आहे, इट इज टेम्पररी. पण अदृश्य गोष्ट ही सार्वकालिक आहे. त्याच्या भावना बहिणींनो, जी गोष्ट दिसते, तुमच्या अडचणी, समस्या, रोग, जे काही कर्ज आहे, हे सर्व टेम्पररी आहे. मात्र ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या अद्भुत आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला एक स्टोरी आठवण करून द्यायची, जुन्या करारातून स्टोरी मला तुम्हाला सांगायची आहे. जुन्या करारातला देवाचा सेवक अलिशा तुम्हाला आठवतो का? आणि त्याचा सेवक गेहजी, हे दोघं यांच्या जीवनामध्ये घडलेली एक घटना, त्या घटनेतनं मला हा हेव्हनली रेल्मच्या बद्दल सांगायचे, स्वर्ग लोक जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला शिकवायचं आहे. लोकांना वाटतं आमचे आशीर्वाद हेव्हनली रेल्म मध्ये आहेत, म्हणजे आमचं जग सोडून गेल्यानंतर ते मिळणार वाटतं. अजिबात नाही. ते तुम्हाला आत्ता या घटिकेला, या क्षणाला देखील मिळणार आहे. इथंच भूतलावरती याच शरीर अवस्थेमध्ये असताना सुद्धा तुम्ही ह्या आत्मिक विश्वामधले, हेव्हनली रेल्म मधले, स्वर्ग लोकातले सर्व आशीर्वादाचा उपयोग घेऊ शकता. उदाहरण देतो. 2 राजे याचा 6वा अध्याय 15 आणि 17 मध्ये ही गोष्ट घडली. गेहजी लवकर उठला, बाहेर जाऊन पाहिलं, समोरच्या राजाने एक मोठं सैन्य, घोडे, रथ यांनी त्या नगराला वेढा दिला होता. हे सर्व कशासाठी? देवाचा सेवक अलिशाला धरण्यासाठी. परंतु अलिशा ज्यावेळेस उठला तो त्याला म्हणाला, भिवू नकोस, त्यांच्या पक्षाचे आहेत त्याच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. गेहजीला दिसत होते का? नव्हते दिसत. तुम्हाला आज हे हेव्हनली रेल्म दिसत आहे का? नाही दिसत. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतीचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्या गेहजीला दिसले. आज तुमच्या डोळ्यांसमोर, तुमच्या समोर तुमची भिंत दिसत असेल, तुमच्या घरातली परिस्थिती दिसत असेल, पण याचा अर्थ हा नाही की हेव्हनली रेल्म मध्ये, स्वर्ग लोकामध्ये, आत्मिक विश्वामध्ये ज्या गोष्टी अदृश्य आहेत त्या नाहीत, असं नाही. त्या गोष्टी जेवढं आम्ही हात लावून एखाद्या वास्तविक स्थितीला त्या गोष्टीला स्पर्श करू शकतो, तेवढं सत्य आत्मिक विश्वामध्ये देखील आहेत, फक्त आम्हाला दिसत नाही. माझ्या भावना बहिणींनो, त्या आम्ही स्पर्श करू शकत नाही. आत्मिक विश्वातल्या गोष्टींना आम्ही स्पर्श करू शकत नाही. आम्ही त्यांना चाकू शकत नाही, वजन करू शकत नाही, त्यांची रुंदी, खोली मापू शकत नाही. म्हणजे भावना बहिणींनो, सायन्स त्याच्याबद्दल कुठलाही पुरावा देऊ शकत नाही. मनुष्याच्या फिलॉसॉफीज, मनुष्यांचे विचार आणि विचारवंत लोक ह्याच्याबद्दल बोलू शकत नाहीत. त्यांना ते समजतच नाहीत.
पण आम्हाला ही वस्तुस्थिती ठाऊक आहे. आमचे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आज आत्मिक विश्वामध्ये आहेत. आत्मिक विश्व सत्य आहे, ते आमच्या आजूबाजूला आहे. आम्हाला दिसत नाही याचा अर्थ ते नाही असं नाही, ते आहे. आज देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व आशीर्वाद, जीवन बदलणारे आशीर्वाद, परिस्थिती बदलणारे आशीर्वाद, प्रश्नांना घालवून देणारे आशीर्वाद आज तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती आहेत. माझी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी आपले हात लांब पसरून पहा. तुमच्या हाताला काय लागत नाही, पण तुम्हाला सांगतो तुम्ही अदृश्य अशा मोठ्या सैन्याला स्पर्श करत आहात. There are heavenly angels standing next to you. There are heavenly chariots. There are heavenly horses. There are heavenly soldiers. हे तुमच्या वतीने परिस्थितीला हाकलून लावण्यासाठी, परिस्थितीला बदलण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी या वेळेला उपयोगामध्ये येत आहेत. ते आहे, ते तुमच्या जवळ आहेत आणि हा आशीर्वादांचा मोठा नजराणा परमेश्वराने तुम्हाला या विश्वामध्ये, या स्वर्गीय विश्वामध्ये, इन द हेव्हनलीज तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या 4 गोष्टींची पुन्हा एकदा आठवण करून देत आहे. या सर्व आशीर्वादांच्या मागे आमचा देव आणि आमचा पिता आहे. या सर्व आशीर्वादांच्या मागे जे देव कार्य करत आहे त्याचा उद्देश हा आहे की आम्ही या सर्व गोष्टींना ओळखावं आणि त्या देवाला धन्यवाद द्यावा. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की सर्व आशीर्वाद ख्रिस्तामध्ये आहेत. आणि चौथी गोष्ट की सर्व आशीर्वाद दीज आर इन हेवन, सर्व स्वर्गीय विश्वामध्ये आहेत. ते आम्हाला दिसत नाही पण ते आहेत. परमेश्वर देवबाप करो आणि या वचनांच्या द्वारे, आजच्या या संदेशाच्या द्वारे जे उत्तेजन तुम्हाला त्याने दिलेलं आहे तो विश्वास तुम्ही धारण ठेवावा आणि आपलं जीवन बदलावं. हीच प्रभूचरणी प्रार्थना. आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू. सेनेच्या यहोवा देवा, तुझे आभार मानावे तेवढे थोडकेच आहे. अद्भुत गोष्टी आणि अद्भुत आशीर्वाद आणि या भेटींचा नजराणा तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही त्याबद्दल तुझं नाव उंच करीतो. आमचे हात उंच करत माझ्या देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण प्रभूजी आमची पात्रता नव्हती, आमची लायकी नव्हती, तरी सुद्धा हे आशीर्वाद तू आमच्यासाठी पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी दिले आहेस. मी ख्रिस्त येशू मध्ये आज सर्वात श्रीमंत, धनवान, बलवान आणि माझ्या संपूर्ण जीवनामध्ये माझे पात्र काठोकाठ भरून वाहणाऱ्या अनुभवामध्ये जात आहे. धन्यवाद देतो तुझ्या नावाला, कारण तुझ्या वचनातला प्रत्येक आशीर्वाद हा आज ख्रिस्तामध्ये माझा झालेला आहे. सर्व गौरव तुझ्या नावामध्ये ख्रिस्त येशूच्या नावाची प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमीन, आमीन.